औरंगाबादमध्ये बेगमपुरा भागामध्ये बीबी का मकबराच्या पाठीमागे असलेल्या रेणुकानगर परिसरात अतिक्रमण हटवल्यामुळे तणाव निर्माण झालाय। महापालिकेने अतिक्रमणाविरोधात सकाळपासूनच धडक कारवाई सुरू केलेली आहे। 250 अतिक्रमित घरांविरोधात ही कारवाई सुरू असताना संतप्त नागरिकांनी अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक केली। यामध्ये काही पोलीस जखमी देखील झाले आणि त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या नागरिकांवर सौम्य लाठीमार केला। तसंच काही नागरिकांनाही ताब्यात घेतलं। यावेळी काही नागरिकांनी अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला। कुठलीही माहिती न देता महापालिकेने कारवाई सुरू केल्याचा आरोप या नागरिकांनी केला। रिसर प्लॉट विकत घेतलेले आणि त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीची आम्ही रजिस्ट्री बघितली, त्याचं नाव सातबारा बघितलं। सातबारा बघितल्यानंतर आम्ही खरेदी खत व्यवस्थित केले। शासनाने आमचा जो महसूल असतो तो पण भरून घेतला। आम्ही असं गायरान जमिनीवर बसलेलो नाही आहे, नाही कोणचं कुठं अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही रजिस्ट्रीचे प्लॉट आहेत की त्यांनी 2-2 हजार रुपये शासनाची 3,500 रुपये हा कर भरून महसूल भरून यांनी रजिस्ट्री त्यांची 7/12 रजिस्ट्री असताना त्यांना आज बेघर करण्याचं काम इथं शासनामार्फत केलं जात आहे। कोर्टाने आदेश दिलेला आहे, आम्ही कोर्टाचा मान राखतो, पण काही नोटीस न देता काही न करता गव्हर्नमेंट इथं लोकांना भूमिहीन करत आहे, त्याचा आम्हाला त्रास होत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।